खरंच आपण एखादी वस्तू भारतातनं चायनाला पाठवू शकतोय काय? चला बघूया. कॅमेरा तर रिप्लेस झाला, पण त्याला चायनाला पाठवणार कसं? आणि ह्यो कॅमेरा पॅक करून मला हाँगकाँगला पाठवायचा होता आणि ह्यो कॅमेरा पाठवायचा कसा ह्याचा विचारच करत बसलेलो, तेवढ्यात अनेक मेल आली आणि त्या मेल मध्ये कंपनीनं त्यांचं शिपिंग लेबल, RMA पावती आणि कमर्शियल इनव्हॉइस म्हणून पाठवलेली आणि हे पार्सल कसं पॅक करायचं ते पण सांगितलेलं. एक एक टप्पा पूर्ण करत आपण इथपर्यंत आलोय. त्यामुळे कॅमेऱ्याची पॅकिंग व्यवस्थित झाली पाहिजे. कॅमेऱ्याची बॅटरी, मेमरी कार्ड सगळं काढून ठेवलं आणि फक्त कॅमेरा पॅक करायला सगळं साहित्य गोळा करायला चालू केलं. पॅकिंग साठी लागणार सगळं साहित्य गोळा करून पॅकिंग करायला बसलो. पहिलं तर हे बबल रॅप सगळ्या कॅमेराला गुंडळून घेतलं, त्यामुळे कॅमेराला आत काय आता धक्का लागणार नाही. या सगळ्या प्रिंटा कंपनीनं पाठवल्यात आणि ह्याच प्रिंटा लय महत्वाच्या आहेत. या काढलेल्या प्रिंटा जर आपल्याकडे नसल्या तर आपलं पार्सल देशाबाहेर जाणारच नाही. त्यातलीच ही RMA पावती कॅमेरा संघ बॉक्सच्या आत ठेवायची, नाहीतर आपलं पार्सल रिजेक्ट पण होऊ शकते. सगळं पॅकिंग व्यवस्थित झाल्यानंतर त्याच्यावर शिपिंग लेबल पण लावून घेतलं आणि सगळ्या पार्सलला चारी बाजून चिकटेप लावून घेतला आणि आता राहिला विषय फक्त पार्सल पाठवायचा. त्यासाठी मी कंपनी संघ आधीच बोलून घेतले, त्यामुळे त्यांचा आता कंपनीतला एक मेंबर येणार आणि आपलं पार्सल घेऊन जाणार आणि या पार्सल संघ या कमर्शियल इनव्हॉइसच्या आणि आपल्या आधार कार्डच्या 3 झेरॉक्स पण पाठवायला सांगितल्यात आणि आता आपला कॅमेरा बरोबर 15 ते 20 दिवसानंतर आपल्याकडे परत येणार. आता हे कॅमेरा आपल्यापर्यंत पोहोचतोय का नाही बघासाठी आताच फॉलो करून ठेवा आणि भेटूया आपला कॅमेरा आल्यावर.